खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर किल्ले रायगडावरून 5 मागण्या केल्यात। महापुरुषांच्या अवमानाविरोधात कडक कायदा आणि दिल्लीमध्ये शिवरायांचं स्मारक उभारावं अशी मागणी उदयनराजे यांनी केलेली आहे। पाहूयात। महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। एक कायदा करण्यात यावा, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी गृहमंत्री अमित शहांच्या समोर केली आहे। याआधी अनेकदा उदयनराजेंनी ही मागणी केली आहे। महाराष्ट्रात सातत्यानं काही जणांकडून महापुरुषांचा अवमान केला जातोय, त्यामुळे उदयनराजे चांगलेच आक्रमक झालेत। महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निजेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे। महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे, निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ। उदयनराजेंनी अमित शहांसमोर 5 मागण्या केल्या। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्याची मागणी केली आहे। शिवरायांचा संपूर्ण शासनमान्य इतिहास प्रकाशित करावा, सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात सेन्सॉर बोर्ड स्थापन करावं, छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची स्थापना करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीमध्ये स्मारक उभारावं अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं, ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मांगनी है। आदरणीय गृहमंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूं कि हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए। उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे। अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं। दरम्यान अरबी समुद्रात स्मारकाला अडचण येत असेल तर राजभवनात स्मारक उभारावं अशी देखील मागणी उदयनराजेंनी केली आहे। मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे। या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय। महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही। हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल। महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विकृतांवर जरब बसावी म्हणून कठोर कायद्याची गरज आहे। त्यामुळे वारंवार उदयनराजे कायदा करण्याची मागणी करतायत। त्यामुळे त्यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेतली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओम देशमुखसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।